नमस्कार विद्यार्थी मित्रो. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये आपण राज्यशास्त्र विभाग TY BA प्रवेश घेतला. त्याबद्दल सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय आणि आमच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो. आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यशास्त्र या विषयासाठी सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 या 2 सेमिस्टरमध्ये एकूण 10 पेपर द्यावायचे आहेत. त्यामध्ये सेमिस्टर 5 मध्ये एकूण 5 पेपर आहेत. 7, 8, 9, 10 आणि 11. त्यापैकी पेपर नंबर 8 लोक प्रशासनाचे सिद्धांत हा पेपर आपल्याला अभ्यासावयाचा आहे. हा जो पेपर आहे लोक प्रशासनाचा सिद्धांत, त्यामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिला टॉपिक जो आहे तो म्हणजे लोक प्रशासनाचे स्वरूप, महत्त्व, व्याप्ती आणि माहिती याचा आपण पहिल्यांदा अभ्यास करावायचा आहे. अर्थात लोकप्रशासन ही जी संकल्पना आहे ती फार प्राचीन कालावधीपासून आहे. इसवी पूर्व 3ऱ्या शतकापासून जी छोटी छोटी राज्ये होती त्या राज्यांच्या मध्ये प्रशासन व्यवस्था अस्तित्वामध्ये होती. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकमेकाच्या संपर्कात राहतो. एकटं जीवन तो जगू शकत नाही. तो परावलंबी असल्यामुळं एकमेकावर अवलंबून आहे. शिवाय मनुष्य प्राणी हा अतिशय भित्रा प्राणी आहे आणि म्हणूनच तो समाज करून राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा समाजामध्ये समाजातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या अडचणी, समस्या, मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची नितांत गरज आहे. आणि म्हणून प्रशासन ही प्रक्रिया जी आहे ती पूर्वीपासून अस्तित्वात असलेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीची राज्ये लहान होती, लोकांच्या मागण्या मर्यादित होत्या आणि त्यामुळं त्या प्रशासनाकडून पूर्ण केल्या जायच्या. पण आजच्या काळामध्ये आपण बघितलं 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये, तर या ठिकाणी लोकसंख्या भरमसाठ प्रमाणात वाढलेली आहे. राज्ये विस्तृत स्वरूपात राज्यांना कार्य करावी लागत आहेत आणि त्यामुळं नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्या, आशा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करणं ही प्रशासनाची जबाबदारी झालेली आहे. आणि म्हणून आजची राज्ये ही पोलीस स्टेट न राहता ती वेलफेअर आणि रिस्पॉन्सिबल राज्य निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून ही जे प्रशासन व्यवस्था आहे ते आजच्या कालावधीमध्ये त्याला व्यापक असं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. लोकप्रशासनाकडून या ठिकाणी नागरिक व्यक्ती जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीचा प्रशासनाशी नेहमी संबंध येत असतो. कारण कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये व्यक्ती ही सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत क्रेडल टू ग्रेव असा हा नागरिकांचा सातत्यानं प्रशासनाशी संपर्क असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रशासनाशी संबंधित त्या ठिकाणी त्यांची कार्य असलेली आपल्याला पाहायला मिळतात. तसा विचार केला तर त्या ठिकाणी व्यक्तीच्या नामकरण विधीपासून, म्हणजे नामकरण विधीला देखील त्या ठिकाणी अनेक लोक एकत्र यावे लागतात. त्याच्यामध्ये नियोजन, संयोजन, संचलन, नियंत्रण करावं लागतं आणि मग हे जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करावं लागतं. त्यानंतर मूल जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी ते कुटुंबामध्ये वाढतं. कुटुंबामधल्या काही नियम, अटी, पद्धतीचं पालन त्या ठिकाणी त्याला करावं लागतं. कुटुंबामध्ये त्याला सामाजिक शिक्षण प्राप्त होत असतं. त्याचबरोबर शाळा असेल, क्रीडांगण असेल, विविध प्रकारच्या संस्था असतील, शिक्षण संस्था असेल, या सगळ्या कार्यामध्ये व्यक्ती सातत्यानं सहभागी होत असते आणि न कळत त्या ठिकाणी त्याच्या हातून प्रशासकीय कार्य होत असतात. आणि म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत नागरिकांचा प्रशासनाशी नेहमी संबंध असतो. अगदी
मृत्यूनंतर उत्तर कार्य जे आहे त्या उत्तर कार्यामध्ये देखील प्रशासन हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. तिथं देखील विविध प्रकारचं नियोजन, संयोजन, संचलन, नियंत्रण ठेवावं लागतं आणि म्हणजेच त्या ठिकाणी ते कार्य जे आहे ते कार्य अगदी चांगल्या पद्धतीनं पार पाडलं जातं. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला प्रशासनाचा अभ्यास करत असताना लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज शासनाला विविध शाखांच्या मार्फत, विविध विभागांच्या मार्फत अनेक प्रकारची कार्ये पार पाडावी लागत असताना पाहायला मिळतात. यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून जी विविध प्रकारची कार्य आहेत ती कार्य वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांच्या मार्फत हे प्रशासन जे आहे ते प्रशासन आपलं कार्य पार पाडत असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ठिकाणी शिक्षण खातं जे आहे ते शिक्षण खात्याकडून नागरिकांना विविध प्रकारच्या शैक्षणिक, जे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल किंवा व्यावसायिक शिक्षण असेल, स्थापत्य विभाग असेल, वैद्यकीय विभाग असेल, असा हा जो शिक्षणाचे विविध विभाग आहेत ते विभाग लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला अनेक निर्णय घ्यावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारची कार्य पूर्ण करावी लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सेवा सवलती द्याव्या लागतात आणि त्यामार्फत नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावे लागतात. आज आपण पाहतोय की राज्ये जबाबदार, रिस्पॉन्सिबल झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांना नागरिकांचे कोणतंही कार्य असेल ते कार्य त्यांना त्या ठिकाणी पूर्ण करावं लागतं. आज आपण पाहतोय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढलेली असल्यामुळं पाणी प्रश्न आहे, दिवाबत्तीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, लोकसंख्या वाढल्यामुळं कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवावे लागतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय प्रशासनाला घ्यावे लागतात आणि म्हणून आजच्या काळात प्रशासनाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रशासनाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी लोकप्रशासन हा जो शब्द आहे त्याच्यातील प्रशासन हा घटक, ॲडमिनिस्ट्रेशन हा जो शब्द आहे हा शब्द त्या ठिकाणी प्रथम आपण अभ्यासणं फार गरजेचं आहे. प्रशासनाचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन, ॲड अधिक मिनिस्टर हा जो शब्द आहे हा लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे आणि त्यातून त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन हा इंग्रजी शब्द रूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच त्या ठिकाणी लोकांच्यावर सत्ता गाजवणं, लोकांच्यावर राज्य करणं, लोकांची सेवा करणं, अशा अर्थानं या ॲडमिनिस्ट्रेशनकडं पाहिलं जातं. मराठी भाषेमध्ये जर बघितलं आपण तर प्रशासन हा शब्द देखील प्र अधिक शास या संस्कृत धातूपासून, संस्कृत शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली पाहायला मिळते. प्र म्हणजे प्रजा, शास म्हणजे राज्य करणे, अशा अर्थानं त्या ठिकाणी ह्या प्रशासनाकडं पाहिलं जातं. थोडक्यात प्रशासन ही संकल्पना जी आहे ती संकल्पना आज कोणताही देश, तो विकसित असेल, अविकसित असेल, अमेरिका, रशिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, अशा देशांच्या मध्ये, त्या ठिकाणी प्रगत देशांच्या मध्ये प्रशासन विकसित झालेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर अप्रगत आफ्रिका खंड, आशिया खंड या देशांनी देखील हा प्रशासनाचा घटक जो आहे तो घटक विकसित करण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून जगातील संपूर्ण देशांमध्ये प्रशासनाला आज महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रशासनाच्या संदर्भात आपण बघितलं तर एल डी व्हाईट यांनी व्याख्या अशी केलेली आहे की एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचं संयोजन, संचलन, नियंत्रण, मार्गदर्शन करणे म्हणजे प्रशासन होय. दुसऱ्या बाजूला एफ ए निग्रो या विचारवंताने अशी व्याख्या केलेली आहे की समान उद्देश साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था असतात त्या संस्थांच्याकडून केल्या जाणाऱ्या क्रिया प्रक्रिया म्हणजे प्रशासन होय. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रशासनाच्या संदर्भात व्याख्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी प्रशासनाच्या बाबतीत आपण बघितलं तर प्रशासन ही प्रक्रिया जी आहे ती समाजामध्ये, राज्यामध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करत असते आणि समन्वयामधूनच लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो. अर्थात यामध्ये प्रशासनाची ही संकल्पना जी आहे ती संकल्पना
प्रत्येक राज्याने आपापल्या पातळीवर या ठिकाणी जे काय उपलब्ध साधन सामग्री आहे आणि जे काय मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाच्या आधारे लोकांच्यापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहायला मिळतो. या प्रशासनामध्ये आपण प्रामुख्यानं बघितलं तर काही वेळेला त्या देशाचं प्रशासन जे आहे ते प्रशासन उत्कृष्टरित्या जर चाललेलं असेल तर त्या देशाच्या नावानं प्रशासनाचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ भारतीय प्रशासन, अमेरिकन प्रशासन, इंग्लंडचे प्रशासन असा उल्लेख प्रशासनामध्ये केला जातो. त्याचबरोबर त्या देशातील जी काही प्रमुख कार्यकारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावे देखील प्रशासनाचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंचे प्रशासन, मोरारजी देसाईंचे प्रशासन, बिल क्लिंटनचे प्रशासन, अशा अर्थानं त्या ठिकाणी प्रशासन जे काही कार्यक्षम पद्धतीने व्यक्तींच्याकडून चालवलं जातं त्यांच्या नावाचा उल्लेख देखील अशा पद्धतीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी बाजू प्रशासनाचं स्वरूप अभ्यासत असताना यामध्ये एक दोन दृष्टिकोन आपल्याला पाहायचे आहेत. एक पहिला दृष्टिकोन म्हणजे सर्वव्यापी दृष्टिकोन आणि दुसरा दृष्टिकोन व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. असे दोन दृष्टिकोन आपल्याला या लोक प्रशासनाच्या स्वरूपाचा अभ्यास करताना अभ्यासावायचे आहेत. तर सर्वव्यापी दृष्टिकोन जो आहे तो सर्वव्यापी दृष्टिकोन म्हणजे प्रशासनात वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत अगदी शिपायापासून क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे जे काही सर्व घटक आहेत या घटकांनी एकत्रितरित्या केलेल्या कार्याचा अभ्यास आपण या दृष्टिकोनामध्ये सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये आपण करत असतो. अर्थात या ठिकाणी हे जे घटक आहेत अगदी मंत्री असेल, मंत्र्याचा सचिव असेल, त्या मंत्र्याच्या अखत्यारीत असलेलं एखादं खातं असेल आणि त्या खात्याच्या नियंत्रणाखाली मग वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी हे जे काही सर्व घटक आहेत, आर्थिक घटक असेल किंवा इतर घटक असतील, माहिती अधिकार असेल, हे सगळे घटक जे आहेत हे घटक त्या ठिकाणी सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये येत असतात. आणि सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये एखादा निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये अगदी वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत एकत्रित बैठक घेऊन एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केली जाते आणि त्या संदर्भात निर्णय घेतला जातो आणि म्हणून याला सर्वव्यापी दृष्टिकोन असं म्हटलं जातं. दुसरा दृष्टिकोन आहे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. हा जो व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन आहे या व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनामध्ये केवळ जे काय ॲडमिनिस्ट्रेशन करणारे आहेत, व्यवस्थापन करणारे आहेत वरिष्ठ अधिकारी, या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश या व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनामध्ये केला जातो. कारण आपण पाहतोय की प्रशासनामध्ये प्रत्येकाची त्या ठिकाणी पात्रता ठरवली गेलेली आहे आणि त्या पात्रतेनुसार वरिष्ठ अधिकाऱ्याला काही वरिष्ठ पदं, वरिष्ठ अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्याचे निर्णय जे आहेत ते निर्णय बऱ्याच वेळेला महत्त्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ आर्थिक दृष्टिकोनातून असेल किंवा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, परराष्ट्र व्यवहाराच्या दृष्टिकोनातून असेल, असे जे काही घटक आहेत, असे जे काही विचार आहेत त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळा निर्णय प्रक्रियेमध्ये केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच समावेश केला जातो आणि म्हणून वरिष्ठांना या ठिकाणी महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी हे दोन्ही दृष्टिकोन जे आहेत हे दोन्ही दृष्टिकोन लोक प्रशासनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे. आता अर्थात आपण आज पाहतोय की त्या ठिकाणी सगळीकडे शोध आणि संशोधन, औद्योगिक क्रांती झालेली आहे आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळं मोठ्या प्रमाणात सर्वत्रच त्या ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मानवाच्या भौतिक गरजा वाढलेल्या आहेत, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि या भौतिक गरजा किंवा ही जी कार्य आहेत विविध प्रकारची ती कार्य पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला वेगवेगळ्या प्रकारची कार्य पूर्ण करावी लागतात किंवा निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनामध्ये विशिष्ट असे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट अशी की या प्रशासनामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर हा जो सर्वव्यापी दृष्टिकोन आहे तो सर्वव्यापी दृष्टिकोन यामध्ये लोकांच्या मागण्या किंवा जे काय विविध प्रकारच्या शिक्षण संस्था आहेत, प्रशिक्षण संस्था असतील
किंवा मंत्री असतील किंवा विविध प्रकारचे घटक असतील, विविध दृष्टिकोन असतील, ह्या सगळ्यांचा समावेश यामध्ये संकलित दृष्टिकोनामध्ये केलेला आहे. आणि व्यवस्थापनात दृष्टिकोनामध्ये त्या ठिकाणी वरिष्ठांना महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं दोन्हीपैकी एखादा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि एखादा कमी महत्त्वाचा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. लोकप्रशासनामध्ये दोन्ही दृष्टिकोन तितकेच महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये लोकप्रशासनाच्या या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून विचार मांडत असताना ल्युथर गिलिक यांनी असं म्हटलेलं आहे की नियोजन करणं, प्लॅनिंग करणं हे फार महत्त्वाचं असतं. एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी त्याचं जर प्लॅनिंग केलं तर ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतं, असं ल्युथर गिलिक यांचं मत होतं. आणि म्हणून नियोजन महत्त्वाचं आहे. लोकांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील, त्या लोकांच्यापर्यंत कशा पुरवल्या जातील, पोचवल्या जातील, यासंबंधी त्या ठिकाणी निर्णय घेत असताना त्याचं नियोजन जर अगोदर केलं असेल तर ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं सुलभतेनं पूर्ण होऊ शकतं, असं ल्युथर गिलिकचं मत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ जसं एखादा स्थापत्य अधिकारी एखादी बिल्डिंग उभा करण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचं संपूर्ण त्या ठिकाणी जे काय जे पायापासून छतापर्यंत जे काय सगळं खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी सांगू शकतो, त्याचं नियोजन ठरवू शकतो. म्हणजे त्याला स्टील किती लागेल, विटा किती लागेल, सिमेंट किती लागेल, कामगार किती लागतील, ही सर्व माहिती जी आहे ती माहिती ही स्थापत्य अधिकाऱ्याकडून नियोजनाच्या आधारे प्राप्त होत असते. आणि म्हणून अशाच पद्धतीनं हे जे काय व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून जे अधिकारी आहेत ते अधिकारी योग्य पद्धतीनं निर्णय घेत असतात. त्याच्यानंतर संघटन हे कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. संघटनेशिवाय कोणत्याही प्रकारचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. अनेक लोक एकत्र यावे लागतात, लोकांनी ती कामं विभागून घ्यावी लागतात आणि आपापल्या कौशल्याच्या आधारे ती कार्य जी आहेत ती कार्य पूर्ण करावी लागतात. आणि म्हणून गिलिकच्या मताप्रमाणे नियोजन केलेल्या एखाद्या कार्याचे पूर्तता करण्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. अर्थात संघटना आपण कशाला म्हणू शकतो, जेव्हा एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या अनेक व्यक्ती एकत्र येऊन ते कार्य पूर्ण करतात तेव्हा ती संघटना होते. ध्येय एकच असलं पाहिजे तरच ते कार्य साध्य होऊ शकतं. आता उदाहरणार्थ आपण घेतलं तर त्या ठिकाणी सध्या आपल्या संपूर्ण जगभर कोरोना महामारीची त्या ठिकाणी साथ सुरू आहे. आणि अशा वेळेला प्रत्येक देशामध्ये आरोग्य विभागाकडून नागरिकांना या प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले गेलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीनं अनेक प्रकारचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीनं नियोजन करावं लागतं. नियोजनानुसार संघटना उभा करावी लागते आणि त्या संघटनेमार्फत लोकांच्यापर्यंत त्या सेवा ज्या आहेत त्या सेवा पुरवण्याचं कार्य करावं लागतं. याच्यामध्ये देखील संयोजन, संचलन असावं लागतं, मार्गदर्शनाची आवश्यकता असते, वेळोवेळी मार्गदर्शन करावं लागतं आणि तरच त्या ठिकाणी हे कार्य जे आहे ते कार्य पूर्ण होऊ शकतं. आणि म्हणून हा सर्वव्यापी दृष्टिकोन आणि संकलित दृष्टिकोन हे दोन्ही दृष्टिकोन जे आहेत ते दोन्ही दृष्टिकोन प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत लोकप्रशासनाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप पाहत असताना आपल्याला अगदी काटेकोरपणे जर बघितलं तर ल्युथर गिलिकनं सांगितल्या पद्धतीनं नियोजन, संयोजन, संचलन आणि मार्गदर्शन या घटकांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल.